सक्सेस का एड्रेस जानते हो? मुश्किल नाम की रोड पे, उलझन नाम की मोड़ से, चुनौती को पहले गेट रेडी फॉर द दिलचस्प राइड। नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 17 ऑक्टोबर 2020। तर आज आपण न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, त्यालाच न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असे म्हणतात इंग्लिशमधून सांगायचं झाले तर पहा, सर्वप्रथम सबस्क्राईब जर केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं। तर आज आपण काहीतरी नवीन शिकायचं। तर पहा, आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे की केपलरचे 3 नियम पाहिले आहेत गुरुत्वाकर्षणानुसार। तर केपलरचे 3 नियम पाहिले आहेत, परंतु केपलरला काय सिद्ध करता आलं नाही, म्हणजे ते नियम त्या नियमांचे पालन कसे करतात हे सिद्ध करता आलं नाही। तर पहा, आपल्याला माहीतच आहे की शेजारची कशा असतात। पहा, एखादा शेजारी जर चांगला काही करत असेल किंवा काही जरी करत असेल तर दुसरा गुणानं बसत नाही, त्यानं काहीतरी झटपट करतो, त्याच्यापेक्षा वेगळं करायला बघतो। तर असेच शास्त्रज्ञ म्हणजे शेजारी समजून घ्या। तर असेच केपलरचे नियम जे मांडले तर हे न्यूटनला देखुना गेले पुन्हा। आता पहा, तर न्यूटननं काय केलं तर त्याचा अभ्यास केला, त्याच्या नियमाचा जर अभ्यास केलाच आणि स्वतःचं काही ज्ञान वापरून, तर त्याने काय केलं, त्यांचं स्वतःचं नियम मांडला, नवीन तयार केला। तर त्याला नियमाला वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत म्हणतात। तर आधी अर्थ समजून घ्यायचा आपण, वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत म्हणजे काय। तर वैश्विक म्हणजे काय, वैश्विक म्हणजे जगामध्ये, जग समजून घ्या। आता सर्व ठिकाणी जे गुरुत्वाकर्षण असते, आता सर्वच ठिकाणी जे गुरुत्वाकर्षण असते त्या गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे पाहिजे। तर त्यालाच आपण इंग्लिशमध्ये ध्यान ठेवायचं, इंग्लिशमधून असं कसं म्हणतात या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांता न्यूटनचा म्हणजे न्यूटन्स, वैश्विक म्हणजे युनिव्हर्सल, आणि गुरुत्वाकर्षणाचा म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणजे आपल्याला माहीत ग्रॅव्हिटेशनल, तर काय ग्रॅव्हिटेशनल, आणि सिद्धांत म्हणजे लॉ, तर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनल, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, असं ध्यान ठेवण्यात तरी काय नाही, परंतु आपण थोडं सोपं जाईल। तर पहा, तर काय केलं बघा, केपलरनं निरीक्षण केलं परंतु न्यूटननं नवीनच सिद्धांत मांडला। तर या सिद्धांतानुसार त्यांनी काय सांगितलं पहा, तर पहा, हा सिद्धांत मी इथं लिहिलेला आहे। याचा अर्थ की हा सिद्धांत मी लिहिलेला नसून न्यूटनने लिहिलेला आहे, परंतु मी या पेजेसवर लिहिलेला आहे। तर पहा, हे काय एवढं पाठ करायचं म्हणजे आपल्याला खूप अवघड वाटत असेल तर पाठ करायची नाही। पहा, कोणतीच गोष्ट पाठ करायची नाही, पाठ केल्यानं काय असते, तात्पुरतं आपल्या डोक्यात राहते, नंतर विसरून जाते। तर समजून घ्यायचं, जेवढं समजलं तेवढं चांगलं। पहा, तर काय फक्त समजून घ्यायचा प्रयत्न करायचं। तर पहा, न्यूटननं काय सांगितलं, तर विश्वातील प्रत्येक जी वस्तू असते, आता काय असेल, प्रत्येक वस्तू म्हणजे आता काही असू शकते, तर विश्वातील प्रत्येक वस्तू, इतर प्रत्येक वस्तूला, एखादी वस्तू असेल तर इतर कोणत्याही वस्तू राहतात ती वस्तू, तर प्रत्येक वस्तू काय करेल, प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने, म्हणजे काहीतरी बल असेल तर एखाद्या बलाने आकर्षित करत असते। आकर्षित म्हणजे काय, आता पहा, आपण काय म्हणतो, एखाद्या बागेत गेला, वा काय आकर्षित आहे हो ही जागा, तर आकर्षित म्हणजे स्वतःकडे खेचून घेण्याची क्षमता, याला आकर्षित म्हणतो आपण। तर विश्वातील प्रत्येक वस्तू काय करते, इतर प्रत्येक वस्तूला एखाद्या ठराविक बलाने आकर्षित करत असते। ते बल कोणतं आहे ते आपल्याला माहीत नाही, तर एखाद्या ठराविक बल आहे, तर त्या ठराविक बलाने काय करेल, आकर्षित करत असते। तर हे बल कसं असेल म्हणते, तर हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी। तर पहा, काय सांगितलं, विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने काय करत असते, आकर्षित करत असते, एवढं ध्यान ठेवायचं, किंवा आपल्याला सिम्पली ध्यानात असतेच। तर काय मग, तर हे जे बल असते, तर हे बल कसं असते तर आपण सांगायचं, तर काय, तर आकर्षित करणाऱ्या वस्तुमानांच्या, आकर्षित कोण करते, आता एखादी वस्तू आहे आणि ही एक वस्तू आहे, तर ही वस्तू काय करेल, या वस्तूला आकर्षित करेल, म्हणजे तिचं वस्तुमान। आता वस्तुमान म्हणजे तुम्हाला कॉन्सेप्ट माहीत असेलच किंवा माहीत नसेल, तर वस्तुमान म्हणजे काय, ह्याच्यामध्ये जे काय, याचं जे वजन वस्तुमान म्हणजे वजन नसेल, वजन आणि वस्तुमानाची डेफिनेशन वेगळी असेल, तर आपल्याला नंतर समोरच कॉन्सेप्ट आहे या धड्याच्या। तर फक्त एवढं समजून घ्या की तुम्ही एखादी वस्तू आहे, तिचं जे वस्तुमान आहे, म्हणजे तिची जी जागा आहे, तिचे काय जेवढं काही पार्टिकलनं बनलेले आहे ते, म्हणजे जेवढं काही तिची जागा आहे किंवा जेवढी काही व्यापन करत आहे ते क्षेत्रफळ, तर त्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असते म्हणते। आता या दोघांमध्ये जर बल काढा म्हणलं तर हे बल काय असेल म्हणा, तर या दोघाच्या वस्तुमानाशी गुणाकार, या समजून घ्या, याचं वस्तुमान 5 किलो आहे, किती आहे, 5 किलो आहे, आणि याचं बी किती आहे, 5 किलोचं आहे।
तर याच्या दोघाच्या गुणाकार म्हणजे 5 दुनी 10, त्या गुणाकाराशी कशाचा आहे म्हणा समानुपाती आहे आणि त्यामधील अंतराच्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असेल म्हणा. अंतराच्या वर्गाच्या लिहायचं राहून गेलं. अंतराच्या काय असेल वर्गाशी, तर अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असेल. तुम्हाला सर्वात मोठा प्रश्न इथे हेच पडत असेल की समानुपाती आणि व्यस्तानुपाती का आहे ते. तर पहा, हा कॉन्सेप्ट आपल्याला 11वी 12वीला नंतर गेल्यावर आहे. तर मी तुम्हाला थोडक्यात आणि 5 मिनिटात समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, तर नीट लक्ष द्या. तर पहा, समानुपातीला सिम्पली आपण अल्फा या शब्दाने काय करतो दर्शवितो. तर समानुपाती समजा एखादी वस्तू आहे. तर पहा इथं काय आहे, एक माणूस आहे. तर माणूस आहे. तर माणूस आहे काय आहे, माणूस आहे. अल्फा म्हणजे आपण 100% जवळपास अशा प्रमाणात दर्शवतो, आपल्याला माहीतच आहे. तर हा काय आहे, समानुपाती आहे. कोणाच्या, हा एखाद्या प्राण्याच्या, म्हणजे प्राणी लिहिल्यावर चालते. तर प्राण्याच्या काय आहे, समानुपाती आहे. जवळपास प्राण्यासारखाच आहे ना. तर माणूस काय आहे, प्राण्यासारखा म्हणजे माणूस समानुपाती आहे प्राण्यासारखा. तर आणि काय, माणूसच आहे एक, ते समानुपाती आहे प्राण्याच्या, राईट. तर मग आणि आता याला आपण असं लिहिल्यावर सुद्धा चालते, सिम्पली तेवढी लिहायची काही गरज नाही. तर बघा, याला म्हणायचं 1/, जर भागाकारात जर गेलं तर त्याला आपण व्यस्तानुपाती म्हणतो. काय, व्यस्त. आता समान असल्यामुळं समानुपाती, व्यस्त असल्यामुळे याच्या काय आहे, व्यस्त आहे. व्यस्त असल्यामुळे व्यस्तानुपाती. माणूस व्यस्तानुपाती आहे पक्षाच्या, म्हणजे माणूस पेक्षी आहे का, म्हणजे याच्या व्यस्तानुपाती आहे. आता जवळपास एवढं न ध्यान ठेवायचं, तर तुम्हाला अनेक कन्सेप्ट नंतर क्लिअर होईल याच पाठामध्ये. तर एवढं थोडं ध्यान ठेवायचं. समानुपाती म्हणजे असं असेल आणि व्यस्तानुपाती म्हणजे कसं असेल, 1/1 असं असेल. तर मग काय म्हणते इथं, तर विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला काय करते, एखाद्या ठराविक बलाने आकर्षित करत असते. तर हे बल कसे आहे म्हणतं, तर समजून घ्या. तर हे बल जे आहे, तर आपण फक्त या फॉर्म्युल्यावर आपण हे डेफिनेशन व्याख्या कशी पाठ करतो पहा. समजून घ्या, एक बल काय आहे, F आहे. काय आहे, हे बल F आहे. तर F बल आहे काय आहे, तर एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी. तर काय, वस्तुमानांच्या गुणाकाराशी बल F आहे. तर वस्तुमानाच्या गुणाकाराशी काय आहे म्हणते, ते समानुपाती आहे. काय आहे, समानुपाती. समजून घ्या, वस्तुमान म्हणजे त्याला इंग्रजीमधून मास म्हणतात. इथे लिहितो मी, तुम्ही सुद्धा तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवायचं. वस्तुमानला मास म्हणतात. काय म्हणतात, मास. बिलाचं नाही बरं. तर मास कशाचं बी म्हणजे मास म्हणतात. वस्तुमानाला इंग्रजीमधून मास म्हणतात. तर बल काय असते म्हणते, गुणाकार, वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती. समजून घ्या, वस्तुमानांचा गुणाकार म्हणजे पहिली वस्तू आहे. तर आपण मास, तर वस्तूचं मास काय घेतो, आता काही जर माहीत नसेल तर यम घ्यायचं. काय घ्यायचं, याचं पहिलं अक्षर लिहायचं यम. तर पहिला काय आहे, मग पहिलं यम आहे. म्हणजे पहिल्या वस्तूचं मास म्हणजे यम, म्हणजे त्याला M1 मानता. आणि दुसरी वस्तू म्हणजे M2 मानत, राईट. वस्तुमानाच्या कशाची आहे, काय आहे, गुणाकाराशी समानुपाती आहे. आणि तेच बल काय आहे म्हणते इथं, तर गुणाकाराशी समानुपाती असून त्यांच्यातील आता जे त्यांच्यामध्ये जे अंतर आहे, हे 2 वस्तू आहेत. तर यांच्यामध्ये जे अंतर आहे, जे काय अंतर कवर आहे, त्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती आहे. म्हणजे नुसतं व्यस्तानुपाती आहे काय, तर व्यस्तानुपातीला 1/, कशाच्या, वर्गाच्या व्यस्तानुपाती. तर सिम्पली अंतर आपण D न मानू शकतो किंवा R न मानू शकतो. तर आपण इथं D मानू, कारण का डिस्टन्स, अंतर म्हणजे डिस्टन्स तरी आपल्याला पाठच असेल. तर डिस्टन्स D घेऊ आपण. तर Dच्या वर्गाला काय असेल, व्यस्तानुपाती असेल. पहा, एवढं ध्यान ठेवायचं. मग याची डेफिनेशन याच्यावरून सांगता येते आपण. तर काय, विश्वातील प्रत्येक वस्तू ही प्रत्येक वस्तूला काय करते, स्वतःकडे आकर्षित करत असते. तर आकर्षित करण्यामध्ये आता काय करायचं, तर हे बल लिहायचं. काय, हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती असेल. काय, वस्तुमानांच्या गुणाकाराशी कसे असेल, समानुपाती असेल. आणि अंतराच्या वर्गाशी काय असेल, व्यस्तानुपाती असेल. तर पहा, हे अल्फा का घेतलंय, हे प्रश्न पडतोच. मला पण पडला होता 10वीला असताना. तर आत्ता काय तर कळालं मला ते काय असते ते. तर मी सांगण्याचा खूप आता चांगला प्रयत्न करतो. पहा, तर पहा, तुम्ही नवीन शिकला असेल, तो कोणाला माहीत असेल, कोणाला न माहीत असेल, काय हरकत नाही. पहा, तर पहा, आपल्याला वेगाचा फॉर्म्युला माहीत आहे. काय, वेगाचा फॉर्म्युला.
तर वेगाचा फॉर्म्युला काय आहे? वेगाचा फॉर्म्युला आहे म्हणजे वेगाचं सूत्र, फॉर्म्युला म्हणण्यापेक्षा वेगाचा सूत्र काय आहे? वेग इज इक्वल टू विस्थापन भागिले काल. माहीत आहे का तुम्हाला? विस्थापन भागिले कालावधी. विस्थापन भागिले कालावधी हे वेगाचं सूत्र आहे. तर वेगाला आपण व्हेलॉसिटी म्हणून व्ही मानतो, विस्थापनाला आपण सिम्पली एस मानतो आणि टी मानतो, कालावधीला टाईम म्हणून, डिस्प्लेसमेंट म्हणून एस मानतो. त्याचं काय नाही. तर पहा आता काय लिहित आता, तर आपण लिहू शकता याला. पहा तर आता हे काय आहे? याच्या समानुपाती आहे. तर व्ही काय आहे? समानुपाती आहे कोणाच्या? एसच्या. व्ही काय आहे? व्यस्तानुपाती आहे म्हणजे /1/टीच्या. राईट, व्यस्तानुपाती आणि समानुपाती आहे. तर मग काय असते बघा, तर हे जर काढून टाकायचं असेल आपल्याला, तर आता हे दोन्ही व्ही समान आहेत. राईट, त्यामुळे व्ही एकच लिहूत आपण. हे यस आणि हे काय लिहूत आपण? टी. व्ही काय आहे? एसच्या समानुपाती आहे आणि टीच्या काय आहे? व्यस्तानुपाती आहे. आपल्याला हे जर काढून टाकायचं असेल, काढून टाकणं म्हणजे काय पहा, एखाद्या कॉन्स्टंट ठेवायचं म्हणजे एखाद्या स्थिरांक ठेवायचं. म्हणजे हे बघा, तर व्ही इज इक्वल टू आपण इथं स्थिरांक आपण के ठेवता, तर यस भागिले टी. तर पहा आपण का आता हे जे फॉर्म्युला आहे तर याच्यामध्ये काही स्थिरांक का आला नाही शेवटी. तर पहा याच्यामध्ये का आला नाही स्थिरांक, तर बघा आता, तर मग काय के आहे. मग ह्याची जर किंमत जर काढायची असेल, पहा आपल्याला आता इथं चान्स आहे न्यूटन होण्यासाठी. आपल्याला पहा गॅलिलिओने काय केले पहा, तर गुरुत्वाकर्षणाचा जे सिद्धांतमध्ये जे जी आलं, तर जीचं मूल्य शोधून काढलं. तर त्यांना 17 वर्ष काहीतरी लागलं. तर आपण बघा आत्ताच इतक्या लवकर शोधू शकतो. पहा कसं, तर अशी जर दिलं असतं तर काय करायचं? स्टँडर्ड व्हॅल्यू ठेवायचं. काय, तर काय करायचं? तर स्टँडर्ड व्हॅल्यू ठेवायचं. पहा तर स्टँडर्ड व्हॅल्यू, तर या चुकलेल्याकडे बघायचं नाही तुम्ही. तर पहा आता स्टँडर्ड व्हॅल्यू, तर एखादा आता आपल्याला केची किंमत जर काढायची असेल तर काय करायचं? हे याच्या कशात आहे? गुणाकारात आहे. हे कशात असेल? भागाकारात असेल. तर भागाकारातलं इकडे जर नाही असेल तर याच्या गुणाकारात जाईल. तर काय होईल? व्ही गुणिले टी. आता हे काय? हे गुणाकारात आहे म्हणजे याच्या भागाकारात येईल. काय आहे? एस आहे ना हे. तर बरोबर काय येईल? तर आपल्याला के भेटून जाईल. तर पहा व्हेलॉसिटी, मग आपण स्टँडर्ड व्हॅल्यू घ्यायची. तर स्टँडर्ड व्हॅल्यू काय आहे? तर 1 किलोमीटर आहे व्हेलॉसिटी. 1 किलोमीटर पर सेकंद आहे व्हेलॉसिटी म्हणजे वेग गुणिले टाईम. त्याच्यासाठी किती लागला आहे? तर 1 सेकंद लागला आहे टाईम. म्हणजे स्टँडर्ड घ्यायचं कोणतं पण, भागिले जे डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन जे आहे ते विस्थापन किती? 1 किलोमीटरच आहे. तर पहा तर काय येईल? तर केची किंमत येईल. बघा स्टँडर्ड व्हॅल्यू जर ठेवलं तर 1 जर ठेवलं आपण, तर पहा हे सेकंद आहे, हा सेकंद कटून जाईल. 1 गुणिले 1 1 1 1 तर काय? 1 किलोमीटर भागिले इथं किती राहिला? इथं 1 किलोमीटर इज इक्वल टू काय येईल? बरोबर के येईल. तर 1 किलोमीटर कटून गेलं तर 1 इज इक्वल टू काय येईल? तर के इज इक्वल टू काय असेल? 1 असेल. तर पहा काही ध्यानात ठेवायचं नाही, मी सांगलो एक्स्ट्रामध्ये. तर के काय असेल? इथं 1 असेल म्हणजे 1 न या पुऱ्या टर्मला गुणल्याने, या जर पदाला गुणल्यावर काय फरक पडेल? काय नाही. तर व्हेलॉसिटी म्हणजे वेग इज इक्वल टू विस्थापन भागिले काल. तर पहा असंच. तर याच्यामुळं आपण इथं कोणतं बी के वगैरे काय ठेवलं नाही, म्हणजे सिम्पली डायरेक्टच घेतलो. आता प्रत्येक गोष्ट आता याच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. हे डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजेच काय? समानुपाती असते. राईट, तर समानुपाती आहे हा. परंतु आपण याच्यामध्ये जर कॉन्स्टंट ठेवतो त्याची व्हॅल्यू काय आली? 1 आली. त्याच्यामुळं आपण लिहत गेलं नाही, डायरेक्ट बरोबर घेतले आपण. तर अशाच प्रकारे पहा इथं पहा आता असं लिहायचं आपण, काहीच नाही. पहा तर एफ इजिकल टू, आता एफ बरोबर काय आहे? तर एफ इजिकल टू काय आहे? तर आपल्याला समानुपाती असताना आपण चिन्ह जर काढून टाकायचं असेल तर काय करायचं? आपण डायरेक्टच बरोबरचं चिन्ह द्यायचं, एखादा कॉन्स्टंट ठेवायचं. तर कॉन्स्टंटला आपण नॉर्मली के न दाखवतो कॉन्स्टंटला. तर इथं के, आता मात्र हे वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे ना, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. ग्रॅव्हिटेशनलचं जी म्हणून आपण हे जे जी घेतो, तर मोठं कॅपिटल अक्षरामध्ये जी घ्यायचं म्हणजे कॉन्स्टंट, आणि गुणाकारामध्ये आता काय? समानुपाती कोण कोण आहे ते लिहून घ्यायचं. तर m1 गुणिले m2 आणि व्यस्तानुपाती म्हणजे भागाकारात कोण आहे? तर डीचा वर्ग. पहा आता काय किती सोपं आहे बघा. तर आपल्याला व्याख्याच माहीत आहे. काय व्याख्या आपल्याला माहीत आहे. तर आपण सांगल्या की हे बल काय आहे? तर एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाशी, काय वस्तूच्या, हे बल वस्तूच्या वस्तुमानाशी, वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती, तर अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते. हे पाठ झाले असेल तुम्हाला आत्ताच व्याख्या. तर मग आता हे जी काय आहे? तर यालाच म्हणतात, काय म्हणतात? या जीला म्हणतात पहा वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक. काय म्हणतात? तर
हा स्थिरांक आहे म्हणजे कॉन्स्टंट आहे. आपण कॉन्स्टंट घेतो ना, केच्या नावावर जी घेतलो तर याला स्थिरांक म्हणते आपण मराठीमध्ये. तर हा एक स्थिरांक आहे. कोणता आहे तर वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक आहे. तर वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक म्हणजे याची जर किंमत आहे तर कुठंच बदलत नाही. विश्वामधील प्रत्येक जागी याची किंमत काय असेल, सारखीच असेल. तर पहा पुस्तकीतल्या आकृतीप्रमाणे कसं काढलं आहे. तर पहा हे एक वस्तू आहे, ही थोडी मोठी आहे आणि हे थोडी वस्तू लहान आहे. तर याचं वस्तुमान आपण M1 म्हणू. M1 म्हणजे मास M1 आणि याचं वस्तुमान M2 आहे. तर यानं काय करतो पहा, हे आता बल का कोणतंही बल काय असते माहीत आहे काय, पहिल्या वेळेसच सांगलेले आहे. तर काय असते, विश्वातील प्रत्येक वस्तूमधील इतर प्रत्येक वस्तूला काय करतात, ते ठराविक बलाने काय करतात, आकर्षित करतात. आकर्षित म्हणजेच काय, खेचतात, एकमेकाकडे खेचतात. तर ह्यानं काय करतो पहा, याच्यावर बल टाकतो. बल टाकतो म्हणजेच काय, हा बल असा नाही टाकत, तर हा यानं काय करतो, या बलाने याला खेचण्याचा प्रयत्न करतो. यानं एवढंच कराल तर यानं मी काय कमी आहो का म्हणते, यानं बी खेचायचा प्रयत्न करते. मग हे काय झालं, हे याचा बल झाला. कोणाचा झाला, याचा F1 मानवता किंवा याचं F2 हे बल झालं. तर या दोघांमध्ये आता कुठं ठेवल्या आहेत वस्तू बघायचं. तर या दोघांमधले जे अंतर आहे त्या अंतराला आपण सिम्पली D दाखवतो. तर पहा दोन वस्तूमधील अंतर हे काय D दाखवलं आपण. तर मग काय, तर आता याच्यावरून जर आता हे दोन वस्तू ठेवल्या आपण फक्त प्रॅक्टिकल म्हणजे प्रत्यक्ष करून पाहिलं तर असं दिसेल पहा. तर मग बल काय आहे, दोन वर्गाच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आहे, अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती आहे. हे माहीत झालं. तर आपल्याला काहीच काढायचं नाही पहा आपल्याला. आता पहा तर पहा हे तुम्हाला अनेक नंतर खूप क्लिअर होऊन जाईल. पहा हे पाठच होऊन जाईल तुम्हाला, याच्यावर फॉर्म्युले हे सर्वच आता जे काही सूत्र असेल सर्व पाठच होऊन जाईल. फक्त थोडंफार याची जी व्याख्या असेल ते थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा. तर पहा आता इथं काय म्हणते बघा. आता पहा याच्यावरूनच कळून जाईल आपल्याला. हे काय आहे, बल आहे. तर पहा आता हे दोघाचा गुणाकार आहे, राईट. तर आता गुणाकार आहे, जर एकाचं जर बल मोठं झालं तर हे सर्वच मोठं होईल ना. तर पहा आता आता काय, हे जर बल जर 2 पट केल्या, आपण काय केल्या 2 पट केल्या, तर मग काय बल दुप्पट होईल म्हणजे हे जे फोर्स जे लागणार आहे, हे जे बल लागणार आहे तर हे बलसुद्धा दुप्पट होते. कसं होते तर पहा कडे आता हे M1 M2 आहे. तर एक मास M1 आहे, एखादा वस्तुमान M1 आहे. तर किती आहे, हे जर किती आहे 5 आहे. तर आता आपण उदाहरणच पाहूया. तर बल किती होते बघा, F = आता G म्हणजेच काय, कॉन्स्टंट म्हणजे स्थिरांक आहे, कुठंच बदलत नाही. याची व्हॅल्यू काय असते, सारखीच असते सर्व ठिकाणी. याची व्हॅल्यू आपण ह्या पद्धतीनं इथं काढल्या होत्या ना. तर अशा प्रकारे आपण काढूया. नंतर एखादी याची किंमत स्टँडर्ड ठेवून, याची स्टँडर्ड ठेवून, याची स्टँडर्ड ठेवून, याचीसुद्धा स्टँडर्ड ठेवून आपल्याला काढता येते. तर पहा तर F = काय, मग आपल्याला काय लिहिता येते, तर हे जर बल काय झालं म्हणे दुप्पट झालं म्हणून, काय दुप्पट झालं तर हे फोर्स किती होईल, तर हे फोर्स किती होते पहा. आता हे असेच असेल टर्म असेल तर 2 गुणिले M1 गुणिले M2 गुणाकारात आहेत, म्हणजे 2 या सर्वाला गुणलेलं 2 गुणिले M1 गुणिले M2च असेल, गुणिले Gच असेल, राईट. मग त्याला काय करायचं आपण, 2 इथं लिहू. आपण कुठं लिहू पहा, G आहे तर गुणिले 2 गुणिले M1 झालं, गुणिले M2 झालं, भागिले डीच्या वर्गाला डीचा वर्ग. तर पहा F = आता गुणाकारात असल्यामुळं कुकली टर्म कुकली लिहायला काय फरक पडत नाही. त्यामुळं आपण 2 असं लिहूता इकडे. तर 2 असं लिहूया आणि ब्रॅकेटमध्ये टाकून म्हणजे एखाद्या कंसात टाकून G M1 M2 भागिले डीचा वर्ग. आता काही नाही म्हणजे तर डॉट द्यायचं पहा, म्हणजे गुणाकाराचं चिन्ह होते, मार्क कुठंच कटत नाहीत. तर बघ पहा आता काय झालं बघा, हे जर आता हे F1 होतं ना, राईट. तर मग F1 होतं तर असं झालं बल, परंतु F2 आहे तर काय आहे, आपण मास जर दुप्पट केल्या, त्याचं वस्तुमान जर दुप्पट केलं तर बल काय व्हायला, दुप्पट व्हायला, 2 पट व्हायला की नाही या बलाच्या. एवढंच म्हणजे काय F1 होय. तर पहा बघा F1ची किंमत काय, F1 म्हणजेच काय G M1 M2 भागिले डीचा वर्ग, M1 M2 भागिले डीचा वर्ग. याच्यासाठी आपण कोणती किंमत ठेवू शकता, ही F1 ठेवू शकता, राईट. तर पहा मग F2 काय व्हायला बघा, 2 पट व्हायला कोणाच्या, F1च्या. किती सिंपल आहे, याला F1 लिहू शकता आपण, राईट. मग याच्यावर आपण कन्क्लुजन कसं काढू शकता पहा. तर पहा मी हे लिहिलेले आहे. मग काय आहे, तर जर 2 वस्तूमधील एका वस्तूची जर वस्तुमान जरी दुप्पट झालं, आता याचं राहो कोणाचं राहो म्हणजे 2 मोहरीच येईल ना. तर 2 वस्तूपैकी जर एका वस्तूचे जर वस्तुमान जर दुप्पट झालं तर काय होईल, त्याच्यामधले जे गुरुत्वीय बल, F म्हणजेच कोणतं बल, गुरुत्वीय बल, राईट. तर F म्हणजे गुरुत्वीय बल. तर 2 वस्तूमध्ये जर एखाद्या वस्तूचे वस्तुमान जर दुप्पट झाले असते तर त्यामध्ये गुरुत्वीय बल कसं होईल, ते पण दुप्पट होईल. एवढंच लिहायचं, काहीच नाही पहा.
म्हणजे कसं होईल जर विचारलं किंवा हे आपल्याला आता पाठच होऊन गेला असेल ह्यावरून जर आपण दुप्पट केल्या. आता इथंच पहा, आपण जर तिप्पट जर केला तर काय झालं असतं पहा, इथं 3 काय असतं भाग म्हणजे 3 पट वस्तुमान जर वाढलं असतं एकाचं तर बल काय असेल 3 पट झाले असेल. तर 4 पट जर कोणाचंही वस्तुमान एकाचं जर वाढलं असेल तर किती 4 पट असेल असं सांगायचं पहा. असं तुम्हाला NTSला सुद्धा प्रश्न येऊ शकतो. जर बल जर 4 पट झाला असेल, जर एका वस्तूचे वस्तुमान जर 4 पट झाले असेल तर बल किती होईल असं सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आपण ध्यान ठेवायचं, वस्तुमान जर दुप्पट झालं कोणत्याही एका वस्तूचं तर त्याच्यातलं बल काय होईल तरी दुप्पट होईल. तर याच्यावरून मी आता इथं आलाय म्हणून कॉन्सेप्ट सांगू शकतो. तर जर एका वस्तूचे बल दुप्पट झाले म्हणून काय, एका वस्तूचे बल काय झालं दुप्पट झालं आणि दुसऱ्या वस्तूचे बल काय झालं 3 पट झालं. हे M1 आहे M2 आहे असं जर झालं, एखादा प्रश्न आला आपल्याला तर काय करायचं आपण, तर झालं तर त्याच्यातलं काय म्हणणं आपल्याला फोर्स म्हणजे जे बल गुरुत्वीय बल पडत असेल तर ते बल किती पट होईल असं सांगलं आहे. तर काय करायचं आपण, सिम्पली गुणाकार आहे 3 दोन्ही किती 6 M1 गुणिले M2 F, इथं किती आलं 6. तर काय होईल बल 6 पट होईल सांगायचं. काय सांगायचं 6 पट होईल असं काढायचं. म्हणजे आपण हे जी आपण म्हणजे डीचा वर्ग लिहिलो नाही तर असं सांगायचं. म्हणजे सिम्पली वरून जर सांगायचं झालं तर पहा दुसरं जे कन्क्लुजन आहे तर पहा दुसरं सिम्पल आहे. म्हणजे कन्क्लुजन म्हणजे आपणच काढले आहे पहा, म्हणजे इथं सांगाले पुस्तकमध्ये आपणच सांगायचं करतं ते न सांगून टाकले पहा. तर काय तुम्हाला जर काही समजलं नसेल तरी काय टेन्शन घ्यायचं नाही, परत व्हिडिओ बघायचं 2 बार समजून जाते तुम्हाला. मोहरी तर आणि गणित तर एवढे सिम्पल आहे, एवढे सोपे करून सांग, तुम्हाला फक्त बघत राहायचं. हां, तर सबस्क्राईब करायचं बरं कोणी जर केलं नसेल तर, म्हणजे तुम्हाला मला बी थोडं जोश आहे सांगायला. तर काय बघा, त्या 2 वस्तूमधील जर अंतर जर दुप्पट केले तर बल काय होईल म्हणे 1/4 होईल म्हणून. होते काय बघायचं आपण, तर इथं लगेच करून बघायचं. तर जर F = काय असेल G M1 M2 भागिले R चा वर्ग, हे तर आहेच राईट. तर पहा F = तर काय करायला आपण R चा वर्ग म्हणजे किंवा D चा वर्ग दर्शवतो आपण राईट. तर मग बल काय केल्या आपण, बल काय केल्या दुप्पट केल्या, म्हणजे अंतर काय केलं आपण दुप्पट केल्या तर बल किती होते पहा बघूत आपण इथंच. तर G M1 M2 याच्यात काय फरक पडेल का नाही. तर हे बल किती आहे आता D नाही येतं, आता काय आहे 2D आहे. किती आहे 2D चा वर्ग आहे. म्हणजे बल किती आहे आता D नसून 2D आहे तर याचा वर्ग करूया आपण. तर फोर्स बल किती येईल मग G M1 M2 भागिले 2 चा वर्ग किती होईल 4D चा वर्ग. तर बघा मग याला आपल्याला कसं लिहिता येते, तर बल = हे गुणाकारात आहे याच्या ह्या सर्वाच्या, म्हणजे 1/4 बाहेर काढता येईल आणि G M1 M2 भागिले D चा वर्ग. तर पहा जर आपण जर बल जर दुप्पट केल्या तर किंवा सॉरी आपण जर डिस्टन्स म्हणजे आपण जर अंतर जर दुप्पट केल्या तर बल कसं होईल 1/4 होईल. 1/4 म्हणजे इथे 1 4 असल्यामुळे 1/4 1/4 म्हणजे भाकरीचा जर 1 तुकडा असेल, आम्हाला सर सांगत घेत पहा 1 तुकडा असेल तर त्याच्यामध्ये जर 4 भाग केला तर त्याच्यातला 1 भाग म्हणजेच 1/4. अंतर जर दुप्पट केला तर बल काय व्हायला 1/4 म्हणजे कमी व्हायला. एका भाकरीचे आता 1 एवढं आहे तर याच्यामधले किती एवढंच बल व्हायला, एकच एवढं म्हणजे बल काय आहे 1/4 बल होईल, म्हणजे बल कमी होते राईट. तर जेवढं अंतर जवळ तेवढं बल जास्त असेल, म्हणजे याच्यावरून आपल्याला सांगता येते असं. तर पहा हे झालं दुसरं कन्क्लुजन म्हणजे तुम्हाला काय कन्फ्युजन असेल काहीच नाही. तर आपण जे किमत्या ठेवून आपण काढून बघत आहोत तर असं होईल असं सांगत येते. तर पहा प्रत्येक आपण पॉईंट जर आपण जर लिहून जर वाचून पाठ करूनच लिहिलं हे केलं तर काय त्याचा फायदा नाही. पहा तर काही समजून सुद्धा घ्यायचं, लिहून घ्यायची काही गरज नाही. हे 2 लिहून घेतलं तर तुम्ही चालते. हे म्हणजे समजून घेतल्यानं तुम्हाला केव्हाही लिहिता येते. तर पहा एखादे 2 स्पेरिकल आहेत म्हणते गोल, म्हणजे स्पेरिकल म्हणजेच काय गोलाकृती असेल. 2 वस्तू जर गोलाकृती असतील तर त्यामधील बल काय असते म्हणते बघा. तर बल हे त्यांच्या केंद्राला जोडणाऱ्या सरळ रेषेत असते म्हणून. तर बल आता याचं बल काढावं कसं आपल्याला प्रश्न पडेल, इथून घ्यावं की कुठून घ्यावं. काय जण काय करतात बघा इथून घेऊन इथून नेतात डायरेक्ट. आता असं करावं की अंतर कसं मोजायचा प्रश्नच पडते ना. आता काही जणाला खरं आहे, काही जण इथून मोजू शकते अंतर, तुम्ही असंही मोजू शकता. तर असं मोजायचं नाही, तर याचं जे प्रत्येक वर्तुळाकार वाढीला काय असते केंद्रक असते राईट. तर काय असते 2 गोलाकृती वस्तू जर असतील तर त्याच्यामधील बल काय असते त्यांच्या केंद्राला जोडणाऱ्या सरळ रेषेत असते म्हणते. तर याच्यातील बल कसे असते केंद्राला जोडणारी ही सरळ रेषा पहा कशी असते सरळ रेषा अशी असेल राईट.
तर बल काय असे या दिशेमध्ये बल असते त्याचं, असं सांगते ते. म्हणजे या दिशेमध्ये बल असते, तर त्या केंद्राला जुळणाऱ्या त्या रेषाखंडाची लांबी ही त्यांमधील अंतर म्हणून धरली जाते. आता रेषाखंड म्हणजेच काय, तर मी इतर बाण दिलो द्यायचं नाही, तर रेषाखंड इथे एक केंद्रक आहे, या केंद्रक इथे जे तयार होते त्याला रेषाखंड म्हणतो. 5वीला आहे बघा हे रेषाखंडाचं, नाहीतर कोणाला त्याच्यात कन्फ्यूज असेल. तर मग बल कसे असेल, या दिशेने असेल. काय ध्यान ठेवायचं ना बघा, याचं एवढं ध्यान ठेवायचं की जर दोन वस्तू जर गोल असतील तर त्यांचं जे बल असते ते बल कसं असते, त्याच्या केंद्राला जोडणाऱ्या रेषेच्या दिशेमध्ये असते. एवढं ध्यान ठेवायचं, दुसरं काय नाही तर नाही. काही वाटलं तर ते मी म्हणलेले आता लिहून घ्यायचं मागे, व्हिडिओ मागं घेऊन थोडं. तर आता पहा, आता हे झालं कम्प्लिटली गोल असेल. आता एक वस्तू आहे येड्यावानी कशी विहिंग, आणि हे बी त्याच्या पलीकडं आहे, हे तर ढेकळं असल्याने. पहा धोंडे डगरं काय बी राहू माती. आता हे कसं काढा बापू, आता याचं केंद्रकच माहीत नाही. तर पहा याचं केंद्रक जर काढायचं असेल तर आपल्याला पहा काहीच नाही, थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करायचं. कारण काय, ह्याचं केंद्रक म्हणजेच काय म्हणतात त्याला, सेंटर ऑफ मास असते. याला सेंटर नसतं तर सेंटर ऑफ मास असतो. म्हणजे सेंटर ऑफ मास म्हणजे काय, केंद्रक ज्या ठिकाणी त्याचं जे वस्तुमान स्थिरांक झालं त्याला सेंटर ऑफ मास म्हणतात. तर सेंटर ऑफ मास हे आपल्याला 11वी-12वीला आहे, इथं काय तेवढं नाही माहिती याची, तर मी सांगतो पहा थोडक्यात. आता हे पहा, हे जी वस्तू आहे तर याला काय करायचं आपण, आता हे समजून घ्या. एखादी काय आहे, एखादा कागदाचा पुट्टा आहे, तर हे अशा प्रकारचा आहे. तर आपण याला फिरवायचा प्रयत्न करायचा, असा हा बोटावर ठेवून. तर बोटावर ठेवून फिरवायचा प्रयत्न करायचा. आपण इथं ठेवून बघायचं, इथं ठेवून बघायचं, होय ना. मग तर ज्या धागे आपण इथं ठेवल्या, समजून घ्या आता याला इथं ठेवल्या, तर हे चांगलं फिरू लागला, शिस्त फिरू लागला. म्हणजे आता संधीकडं काय झालं, याचं वजन बॅलन्स करू लागलं, म्हणजे समान झालं पहा. तर मग काय करायचं, समान झालं. आता ही पेन आहे, तर ही पेनला आपण इथं जर आता याला सुद्धा केंद्रक नसेल तर याचं सेंटर ऑफ मास कसं काढायचं, तर आपण याला इथं धरल्या तर काही एकच उचलालं आहे, इथं धरल्यानं एकीकडे चले, तर इथं तर धरलं तर आपण काय होत आहे, इकडं चले. परंतु आपण जर याला जर इथं मधोमध धरलं किंवा एक अशी जागा धरेल की आपण, तर ही पेन काय असेल, स्थिर असेल. म्हणजे याचं सेंटर ऑफ मास किती असेल, इथं असेल. तर याचं अशाच प्रकारचं याचं इथं असेल, समजून घ्यायचं. तर आपण याचं इथं असेल सेंटर ऑफ मास. तर सेंटर ऑफ मास म्हणजे तुम्ही काही तेवढं इंग्लिशलाही प्रयत्न करू, म्हणजे बी इंग्लिशमधून समजण्या गेलं तर काही टेन्शन घ्यायचं नाही. सेंटर ऑफ मास म्हणजे दुसरं काहीच नाही, तर केंद्रकीय वस्तुमान काय असेल, केंद्रकीय वस्तुमान म्हणजे वस्तुमान केंद्र. तर वस्तुमान केंद्राचं त्याचं बल कसं असेल म्हणते, याच्या सरळ रेषेत असते. म्हणजे त्या वस्तुमान केंद्राच्या सरळ रेषेत असते. हे काहीच पाठ करायचं नाही पहा, एवढं फक्त ध्यानात ठेवलं तर तुम्हाला चालेल. वस्तुमान केंद्राच्या सरळ रेषेमध्ये असते, एवढं ध्यानात ठेवलं तर तुम्हाला चालेल, हो का. तर पहा इथं समीकरण 2 दिले आहे याला, तर F = G/m/d². तर पहा जर आता याचं काय बघा, दुसरं काहीच नाही. मी काय म्हणलो तेव्हा आपण जे इथं पाहिलं होत्या, तर याची काय ठेवायची आपण, स्टँडर्ड व्हॅल्यू ठेवायची म्हणलो. तर स्टँडर्ड व्हॅल्यूलाच आपण दुसरं तिसरं काय नाही तर एकक मूल्य असे म्हणतो. काय म्हणतो, तर एकक मूल्य असे म्हणतो. तर एकक मूल्य, तर याची जर ठेवलं आपण एकक मूल्य तर पहा, तर काय आपल्याला या Fची किंमत भेटून जातो पहा, म्हणजे या Gची किंमत भेटून जातो. तर पहा तवाच्यानेच काढायचं. तुम्हाला जर आता व्हिडिओ थांबवायचं, इथं थांबून आपण काढून बघायचं. तर मी सांगतो तसं काढून बघायचं, नंतर मी समोर तर सांगणारच आहे. म्हणजे त्याचं तुम्हाला येते काय पाहायचं, काय ठेवायचं, याचं एकक मूल्य काय असेल. आपण मास कशामध्ये मोजतो, नॉर्मली किलोमध्ये मोजतो. तर याचं एकक म्हणजे एक, तर एक ठेवायचं, 1 किलोग्रॅम. इथं डी म्हणजे डिस्टन्स म्हणजे काय, विस्थापन म्हणजेच अंतर कशात मोजतो आपण, मीटरमध्ये मोजतो. तर 1 मीटरचा वर्ग, आणि बल जे असते न्यूटनमध्ये मोजतात. तर 1 न्यूटन, तर इकडं इकडे नेऊन या जीची किंमत काय आहे ते बघा तुम्ही करून व्हिडिओ थांबून. तर पहा बघले असेल तुम्ही, तर मी आता सांगतो तरी बी. तर पहा आपण काय 1 न्यूटन आहे, काय 1 न्यूटन आहे, बलाचे एकक न्यूटन आहे. तुम्ही 9वीपर्यंत करू शकता, किंवा काय जर समजणार गेलं तर 12वी म्हणजे 12th बेसिक पार्ट म्हणून फिजिक्सचा पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये सर्व विस्तारमध्ये सांगले आहे बघा. मराठीतून सांगण्याचा प्रयत्न केलो की कसं 1 न्यूटन काय ठेवायचं, याचं एकक कसं आलं, प्रत्येकाचं ते जीचं ते सर्व सांगितलेलं आहे पहा. ते जाऊन बघू शकता, पूर्ण व्हिडिओ पाहायचं पार्ट 1 आणि पार्ट 2, म्हणजे तुम्हाला ते बी समजून जाईल. तर याचं एकक मूल्य काय ठेवायचं आपण, 1 न्यूटन, प्रत्येकाचं 1 न्यूटन. आता याचं 1 न्यूटन आहे, तर जीला जी, आता गुणाकार असल्यामुळे आपण गुणाकार देऊ, डॉटनं दर्शवता. तर पहा M1 म्हणजेच काय, वस्तुमान किती असेल, तर 1 किलोग्रॅम असेल, 1 kg गुणिले याचंसुद्धा 1 kg असेल, तर भागिले डीचा वर्ग डिस्टन्स म्हणजे
अंतर किती आहे? अंतर कशात मोजतो आपण? मीटरमध्ये. तर 1 मीटरचा वर्ग. तर पहा इकडे तिकडे तिकडे इकडे म्हणजेच काय? 1 न्यूटन. आता असंच राहू द्या तरी बी जी गुणिले 1 किलो आणि 1 किलो काय होईल? ते मग 1 किलो 2 किलो होते म्हणशाल. नाही तर 1 किलो आणि 1 किलो 2 किलो होत नाही. तर 1 गुणाकारात आहे त्याच्यामुळं 1 गुणिले 1 आता आपला गुणाकार आहे ए आहे गुणिले बी आहे. तर काय होते? ए गुणिले बी होते. तर 5 आहे गुणिले 2 आहे. तर किती? 5 दोन्ही 10 होते. तसंच 2 गुणिले 2 आहे. तर किती होते? 4 होते. किंवा 2 गुणिले 2 म्हणजेच 4 म्हणजेच किती? 2चा वर्ग. या सारख्याच क्वांटिटीमध्ये लिहायचं झालं तर सारख्याच जर युनिटमध्ये लिहायचं तर त्याचा वर्ग लिहायचं सिम्पली. हे सारखेच आहेत राईट. तर मग 1 आणि 1 के जी म्हणजे किलोग्रॅमचा वर्ग भागिले 1चा वर्ग काय होईल? 1च होईल. मीटरचा वर्ग काय होईल? मीटरचा वर्ग. सिंपल लिहून टाकायचं. इकडे एक भागाकारात असल्यामुळे याला गुणाकारात न्यायचं याच्या. तर 1 न्यूटन गुणिले मीटरचा वर्ग भागिले किलोग्रॅमचा वर्ग ही निघाली जीची किंमत. काय जीची किंमत? याला सिम्पली आपण न्यूटन मीटर स्क्वेअर म्हणजे मीटरचा वर्ग प्रति किलोग्रॅमचा वर्ग जी. तर पहा जीची किंमत आपल्याला हेनरी कॅव्हेंडिशने हे काय केलं बघा? जीचे मूल्य आता काय केलं तर मोजले आणि SI एककमध्ये. SI एकक ते मी सांगलो बेसिक फिजिक्समध्ये पुरं शिकलेले आहे. त्याच्यात जाऊन बघायचं तुम्ही SI काय असते, CGS काय असते ते. तर पहा मग हेनरी कॅव्हेंडिशनं याचं जे मूल्य काढलेले आहे. तर पहा इथं काय प्रश्न दिला होता? जरा डोके चालवा म्हणलं होतं. काय इथं पहा पुस्तकीमध्ये काय म्हणलं? जरा डोके चालवा म्हणल्यानं पळशाल गाडी घेऊन. नाही तर चालवा म्हणल्याने तसं नाही. तर डोके चालवण्यानं चालवायचं. तर काय चालवा म्हणलं? तर सिद्ध करा म्हणलं SI एकक प्रणालीमध्ये जीचे एकक न्यूटन मीटरचा वर्ग प्रति किलोग्रॅमचा वर्ग आहे. हा म्हणले तर असा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा येऊ शकतो. पहा तर SI मध्ये जे एकक घेतात ते जे वस्तुमान आहे ते किलोग्रॅममध्ये घेतात आणि जे डिस्टन्स आहे जे काय म्हणतात जे अंतर आहे ते कशात घेतात? मीटरमध्ये घेतात आणि बल हे न्यूटनमध्ये घेतात. असं ठेवायचं आणि असं ठेवून जर एक आलं तर याचं जे एकक आहे तर काय आलं मग? न्यूटन मीटरचा वर्ग प्रति किलोग्रॅमचा वर्ग झालं. सिद्ध करून दाखवा म्हणलं. दाखवण्याच्या आधीच आपण करून सुद्धा दाखवलो. तर पहा मग इथं काय जातं आता इथं पाठ करायचं नाही, फक्त समजून घ्यायचं. इथं काय सांगलं बघा की समीकरण दोन काय दिसते म्हणते की जीचे मूल्य काय आहे म्हणजे तर एकक वस्तुमान असलेल्या वस्तुमान कसं आहे तर एकक आहे. एकक वस्तुमान असलेल्या व एकमेकापासून एकक अंतरावर स्थिर असलेल्या. अंतर किती आहे? एकक अंतर आहे. आपण स्टँडर्ड ठेवले आहे. तर एकक वस्तुमान असलेल्या आणि एकक अंतरावर असलेल्या स्थित असलेल्या दोन वस्तूमधील गुरुत्वीय बल. ह्या दोन वस्तूमधील गुरुत्वीय बल काय जर आपण मोजल्यास तर आपल्याला काय मिळते? SI एकक प्रणालीमध्ये जीचे मूल्य काय जर ठेवले आपण जीचे मूल्य जर काय ठेवल्या 1 किलोग्रॅम वस्तुमान ठेवल्या आणि एकमेकापासून 1 किलोमीटर अंतर ठेवल्या की आपण आताच पाहिल्या तर असलेल्या वस्तुमानातील गुरुत्वीय बलाच्या मूल्य एवढे असते. म्हणजे तर कायच नाही बघा. आता वाचून परेशान झाले असं तुम्ही. काहीच नाही. जर काय म्हणले एकक वस्तुमाना जर एकक मूल्य जर स्थिर ठेवले आपण प्रत्येक पदामध्ये तर जीचे मूल्य काय असते त्याच्या बरोबर असते. म्हणजे तर जीचे मूल्य कशाच्या याच्या बरोबर असते. एवढं चांगलं तुम्हाला कसं काढायचं ते सांगतो नंतर. तर पहा काहीच जरी पाठ करणं चालते परंतु हे कसं काढायचं याची किंमत ठेवायचं आणि एवढं काढून दाखवून सिद्ध करायचं. प्रॅक्टिस करून बघायचं म्हणजे परीक्षेमध्ये आलं तर आपण लिहायचं. दुसरं काय नाही. तर पहा इथं काय माहिती दिलेली आहे की आपण सांगले आहे. तर वस्तुमान केंद्र म्हणजेच काय? सेंटर ऑफ मास. तर एखाद्या वस्तूचे वस्तुमान केंद्र हे त्या वस्तूच्या आतील किंवा बाहेरील तो बिंदू असतो ज्यामध्ये त्याचे सर्व वस्तुमान केंद्रित झाले असते. तर पहा त्याचा काय जास्त उपयोग होत नाही. तर मग काय आता पाहूया आपण एक समान वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बलाचे परिमाण. तर पहा इथं काय सांगले बघा. तर न्यूटननं काय केलं पहा. तर त्यांच्या अंतराचा जे म्हणजे सिद्धांत मांडला होता न्यूटनने काय म्हणले होते त्याने. तर काय म्हणले तर अंतराच्या वर्गाच्या बल काय असते? व्यस्तानुपाती असते दोन वस्तूमधील गुरुत्वाकर्षण बल. तर मग आणि न्यूटनने हे कशाच्या आधारे सिद्ध करून दाखवले तर हे केपलरच्या नियमाचा तिसऱ्या नियमाचा वापर करून सिद्ध करून दाखवले. तर केपलरचे जे तिसरा नियम होता तर तुम्ही पाठ केला असेलच किंवा तुम्हाला सिम्पली
समजला असेल तर काय असेल, तर इथं काय दिलं पहा, एकसमान वर्तुळाकार गती अभिकेंद्री बलाचे परिमाण म्हणजे काय, मॅग्निट्यूड. म्हणजेच पहा इथं थोडं चुकलं पहा, पुस्तकामध्ये करेक्ट करून घ्यायचं. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन दिलं, याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे एकसमान वर्तुळाकार गती. युनिफॉर्म म्हणजे एकसमान, जसे आपण शाळेमध्ये ड्रेस घालतो युनिफॉर्म. तर युनिफॉर्म वर्तुळाकार म्हणजे सर्क्युलर म्हणजे सर्कल, वर्तुळ म्हणजे सर्कल, वर्तुळाकार म्हणजे सर्क्युलर, गती म्हणजे मोशन, तर गती मोशन. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अभिकेंद्री बलाचे परिमाण. अभिकेंद्री म्हणजे सेंट्रिफ्युगल, बल म्हणजे फोर्स. अभिकेंद्री बलाचे परिमाण. तर पहा तू काय केलं पहा, सेंट्रिफ्युगल फोर्स, तर मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स द्यायचं. तर याच्यात काय दिलं पहा, इफेक्ट दिला आहे कशामध्ये, तर पुस्तकीमध्ये. तर तिथं करेक्ट करून घ्यायचं आपण. तर परिमाण म्हणजेच काय आहे, तर त्यालाच आपण इंग्रजीमध्ये मॅग्निट्यूड म्हणतो. काय म्हणतो, मॅग्निट्यूड म्हणतो. तिथं मॅग्निट्यूड लिहायचं, तिथं इफेक्ट दिलं आहे, तिथं इफेक्ट दिलेले आहे. तर काय नाही, थोडं करेक्शन करून घ्यायचं. तर असं मॅग्निट्यूड लिहायचं त्याचा, दुसरं काय नाही. तर मग पहा, आपण पाहूया कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आणि चांगलं समजण्याचा प्रयत्न करूया आपण. वेळ तर पहा, तर आपण लिहिताना नेमकं कसं लिहायचं, तर काय लिहायचं पहा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. काय, जर एखादी वस्तू एकसमान वर्तुळाकार गतीने जर फिरत असेल, एकसमान वर्तुळाकार गतीने जर फिरत असेल, ही वस्तू आहे. तर अशा प्रकारे एकसमान वर्तुळाकार गतीमध्ये जर फिरत असेल, तर अशा प्रकारे काय असेल बघा, तर गतिमान असलेल्या वस्तूवर केंद्राकडे बल प्रयुक्त होत असते. तर आपण याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणलो. हे केंद्राने जे प्रोव्हाइड केलेला बल असतो, म्हणजे केंद्राने जे केंद्राने जे बल केंद्राकडे आकर्षित करणारा जे बल असतो, त्याला अभिकेंद्रकी बल असे म्हणतो, अभिकेंद्री बल असे म्हणतो. तर हे आपल्याला माहीतच आहे. तर अभिकेंद्रकी बल, तर हे काय लिहायचं नाही आपण, तर काय लिहायचं, जर मग एखादी वस्तू आहे, तर या वस्तूचे वस्तुमान आपण जर यम न दाखवल्या, आता काय इथं काय दिलेलं नाही म्हणून तर आपण सिम्पली मास म्हणून यम न दर्शवायचं आपण. काय, तर काय लिहायचं, आपण लिहिताना लिहायचं असं की, जर एखाद्या वस्तूचे वस्तुमान, जर एखाद्या वस्तूचे वस्तुमान यमने, कशाने, यमने दर्शवल्या, यमने, आणि त्याच्या कक्षेची त्रिज्या म्हणजे रेडियस ऑफ ऑर्बिट, म्हणजे तिची जी कक्षा असते त्या कक्षेची त्रिज्या काय असेल, कक्षेची त्रिज्या आर म्हणजे रेडियस. कक्षेची त्रिज्या जर आपण आरने आणि काय असेल बघा, तिची चाल म्हणजेच व्हिलॉसिटी म्हणजेच वेग, म्हणजे वेग नसेल तर चाल म्हणजे तिला दिशा नसेल, एक समान असल्यामुळे तिला काय असेल, काय नसेल, दिशा नसेल पहा. तर मग त्याच्यामुळे आपण तिला चाल म्हणतो. सिम्पली आपण वेग म्हणलं तर चालेल, त्या कारण का एक समान फिरत असते म्हणून त्याला आपण चाल म्हणतो. तर ती काय असेल, तिची चाल आणि तिची चाल जर आपण कशानं, सिम्पली आपण व्हिलॉसिटी म्हणून व्हीनं दर्शवली असेल, जर दर्शवलेले असेल तर काय, ह्या बलाचे जे परिमाण असेल, म्हणजे त्या व्हॅल्यू, ते जे त्याची जर किंमत असेल, जी काही किंमत येईल, तर ते बल कसे, तर त्या बलाचे परिणाम, तर आपण लिहायचं, तर त्या बलाचे काय असेल, त्या बलाचे परिणाम नाही बरं, तर परिमाण. तर त्या बलाला आपण नॉर्मली तर FCP म्हणतो, असं लिहायचं झालं तर, म्हणजे फोर्स आहे कशाचा, सेंट्रिपिटल फोर्स, म्हणजे असं लिहायचं. तर त्या बलाचे परिणाम कसं लिहू शकतो आपण, तर mv² भागिले r. तर हे फॉर्म्युला आहे 12वीच्या किंवा 11वीच्या पुस्तकीमध्ये कसं आले ते चांगले आहे, तर फक्त आपण आता किंवा 9वीच्या पुस्तकीमध्ये सुद्धा आहे पहा. तर काय करायचं, आपण काय जर समजून नाही गेलं तर एवढं पाठ करायचं, F म्हणजे F बरोबर mv² भागिले r, F mv² भागिले r. एवढं जर ध्यान ठेवलं तर काय करायचं, मग एवढं लिहायचं आपण. जर एखाद्या वस्तूचे वस्तुमान यमने आणि कक्षेची त्रिज्या आरने आणि तिची जी चाल, जी व्हिलॉसिटी आहे ती काय व्हीनं दर्शवली असेल, तर त्या बलाचे परिणाम काय असेल, तर एवढं असेल म्हणेल, एवढा असेल असे आपण गणितामध्ये म्हणजे गणितीय पद्धतीने सिद्ध करून टाकतो. तर पहा तुम्हाला गणित नंतर सोपे जाण्यासाठी मी आता इथे एक उदाहरण घेतलं आहे पहा. जर एखादा प्रश्न आला आपल्याला, तर काय, जर एखादी वस्तू 5 किलोमीटर प्रति सेकंद वेगाने वर्तुळाकार कक्षेमध्ये जर फिरत असेल आणि जर त्याचे जर वस्तुमान असेल
तर 2 किलोग्रॅम असेल तर त्याचे वस्तुमान किती 2 किलो असेल आणि त्या कक्षेची त्रिज्या किती असेल 5 मीटर असेल तर त्या वस्तूवर पडणारे अभिकेंद्री बल काढा म्हणते. तर असं म्हणलं तर आपण काय करायचं बघा, म्हणजे या फॉर्म्युल्याचा उपयोग कसा होतो पहा कुठेही. तर एखादी वस्तू काय 5 किलोमीटर वेगाने जाते, म्हणजे तिचा वेग दिला तर आपण काय लिहायचं बघा उत्तर लिहिताना. तर काय लिहायचं आपण दिलेले लिहायचं, आधी काय काय दिलेले आहे ते लिहून घ्यायचं. तर काय एखादी वस्तू 5 किलोमीटर वेगाने, तिचा वेग किती आहे v 5 किलोमीटर प्रति सेकंद आहे आणि वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत आहे. म्हणजे वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असताना तिच्यावर कोणता बल लागेल पहा. एक समान वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असेल तर तिच्यावर कोणता बल लागतो, सेंट्रिपिटल फोर्स. कोणता लागतो तर सेंट्रिपिटल फोर्स लागतो. तर आत्ताच काही गरज नाही. तर वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असेल आणि जर त्याचे वस्तुमान किती दिलं आहे 5 किलोग्रॅम दिलं आहे, किती दिलं आहे 2 किलोग्रॅम दिलं आहे. तर वस्तुमान आपण सिम्पली यमनं दर्शवतो. यम म्हणजे किती दिलं आहे 2 किलोग्रॅम आणि त्या कक्षेची त्रिज्या किती दिलं आहे, त्रिज्या आर, रेडियस 5 मीटर दिले आहे. तर त्या वस्तूवर पडणारे केंद्रकीय बल काढा म्हटलं तर आपण कसं काढायचं. तर केंद्रकीय बल म्हणजेच केंद्रकीय म्हणजे सेंटर, बल म्हणजे केंद्रकीय बल, तर सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे बरोबर काढायचं आपल्याला. तर काय करायचं आपण, तर मग लिहायचं आपण. आता दिलेली माहिती किंवा लिहिल्यावर चालते, काय नाही. दिलेले जे काय दिलेले आहे तर आपल्याला माहीतच आहे. तर आपल्याला आपल्या भाषेत लिहिल्यानं काय होते पहा, आपल्याला समजायला सोपं जाते किंवा आपण मुप्पाट मनाने लिहू शकतो. तर आपल्याला माहीतच आहे असं सुद्धा लिहायला चालते. माहीतच आहे की काय सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे फोर्स काय mv² भागिले आर. तर आपल्याला बलाचे एकक जर माहीत असेल तर माहीत आहे न्यूटन आहे. तर आपण काय या प्रत्येकाचे एकक लिहायची गरज नाही पहा. लास्टला जे उत्तर येते त्याचे एकक काय लिहायचं आपण सिम्पली न्यूटन लिहायचं. जर आपण इथं जरी याचे प्रत्येकाचे एकक जरी ठेवत जर गेलो तर शेवटी न्यूटनच येणार आहे पहा. तर मग काय करायचं आपण फोर्स म्हणजे बल काढायचं आहे आपल्याला. तर एफ काय करायचं आहे, मास किती दिलं आहे 5 दिलं आहे. दोघांमध्ये काय चिन्ह म्हणजे गुणाकाराचे चिन्ह असते. व्हेलॉसिटी म्हणजे चालचा वर्ग किती असेल तर चाल किती आहे पहा इथं. चाल म्हणजे व्हेलॉसिटी 5 आहे, 5 किलोमीटर आहे. तर 5चा वर्ग भागिले आर म्हणजेच काय रेडियस, त्रिज्या किती आहे 5 दिले म्हणे. तर 5 दिले तर काय बघा आता एफ हे गुणाकारात आहे म्हणण्याने हे 5 कटून जातात. 5चा वर्ग किती येते 25. सिम्पली फोर्सचं म्हणजे बलाचे एकक काय आहे न्यूटन आहे. तर आपण असं लिहायचं. म्हणजे उदाहरण जर आले तुम्हाला तर काय लिहायचं मग अभिकेंद्रकी बल काढा म्हणजे. तर अभिकेंद्रकी बल इज इक्वल टू 25 न्यूटन असं लिहून टाकायचं. सोपं आहे बघा. तर इथे मी काही तुम्हाला फॉर्म्युले लिहून देत आहे पहा. तुम्हाला झालेलेच फॉर्म्युले आहेत परंतु तुम्हाला थोडा आठवायला वेळ लागेल. तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे डिस्प्लेसमेंट भागिले टाईम, म्हणजेच त्याला आपण हे चाल म्हणू शकतो. कशाचा, चालीचा फॉर्म्युला काय आहे तर कापलेले अंतर म्हणजेच अंतर भागिले लागलेली कालावधी. हे एक ध्यान ठेवायचं बघा फॉर्म्युला. तुम्हाला प्रत्येक टर्ममध्ये याचा उपयोग होईल. आणि दुसरा फॉर्म्युला म्हणजे आत्ताच झाला आहे आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स. तर एफ इज इक्वल टू mv² भागिले आर. हे ध्यान ठेवायचं बघा. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच काय आहे तर अभिकेंद्रकीय बल. तर अभिकेंद्रकीय बलाचं लिहायचं तर हे फॉर्म्युला ध्यान ठेवायचं. आणि आपल्याला 9वीला किंवा 10वीला तर झालेलंच आहे, तरी 10वीला सुद्धा आहे नंतर आता या वर्तुळधड्यामध्ये. तर वर्तुळाचे 10वीला नाहीच बहुतेक, तर 5वीपासून आपल्या 6वीपासून प्रत्येक जागी झालेले आहे. तर वर्तुळाची काय जी कक्षा असते म्हणजे वर्तुळाकार कक्षा जी वर्तुळाची काय परिघ असते, काय हे वर्तुळ आहे, हे वर्तुळाचं आता हे वर्तुळ आहे समजून घ्या. हे वर्तुळ आहे, याला सेंटर असेल. तर वर्तुळाचे जे परिघ आहे त्या परिघाचं जर मूल्य किती असेल म्हणलं तर काय असेल हे परिघ. आता किती लांब आहे काढायचं झालं तर काय करायचं, तर आता तुम्हाला थोडं उदाहरण मी देऊन सांगतो मी याचं. तर वर्तुळाचा परिघ काढायचं म्हणलं तर याचा फॉर्म्युलाच आहे. वर्तुळाच्या परिघाचा फॉर्म्युला काय आहे तर ही फॉर्म्युलासुद्धा पाठ करायचं. परिघाचा फॉर्म्युला परिघ इज इक्वल टू परिघ बरोबर 2πr असेल म्हणे. काय असेल 2πr असेल. तर पाय बीचं तर आता एवढं तर कॉन्सेप्ट तुम्हाला आलाच पाहिजे. हे नाही तरी काय टेन्शन नाही बघा. पाय म्हणजे काहीच नव्हे, एक ए बी एखादा स्थिरांकच आहे. तर या स्थिरांकाची किंमत आहे 3.14 किंवा 22/7 असते याची किंमत. हे ध्यान ठेवायचं. आणि तर पहा परिघ आता याची जर लांबी काढायचं असेल, जर आपल्याला म्हटलं एक काकण आहे, मोठं काकण आहे किंवा एक मोठं काय तर पाईप आहे, त्या पाईपाची जी त्रिज्या आहे इथून याला त्रिज्या म्हणतात, ती त्रिज्या दिलेली आहे. तर याची लांबी काढा आहे
एवढ्याची लांबी काढा म्हणले तर कसं काढायचं, तर काहीच नाही बघा. आपण वर्तुळाचं परिघ जर काढायचं असेल, जर त्रिज्याहून आपल्याला वर्तुळाचं परिघ काढता येते. एवढी जर लांबी दिली असेल तर आपल्याला एवढी काढता येते. तर वर्तुळाचं काय करायचं आपण, तर S2 गुणिले 22/7 किंवा 3.14 गुणिले ए आर जे ते दिले, किती दिले 2 किलोमीटर दिले किंवा मीटर दिले 2, तर याचे गुणाकार करायचा, तर परिघ याची लांबी येऊन जाते. तसंच वर्तुळाचा परिघाचं सूत्र काय आहे मग 2πr हे आपल्याला येणार आहे समोर. तर पहा त्याने सिद्ध कसं करून दाखवलं. पहा पुस्तकीकडे जास्त बघायचं नाही, मी तुम्हाला साध्या आणि सोप्यामध्ये लवकरात लवकर सांगण्याचा प्रयत्न करतो. पहा तर पहा आपल्याला काय, तर आपल्याला माहीतच आहे काय, आपल्याला माहीत आहे ढेकळं माहीत आहे. काय माहीत आहे, ढेकळं माहीत नाही तर सेंट्रिपिटल फोर्स माहीत आहे. काय अभिकेंद्रिकीय बल माहीत आहे. अभिकेंद्रिक बलाचा फॉर्म्युला काय आहे, mv² भागिले r असेल. राईट, तर मग mv² भागिले r असेल. तर पहा m, मग आता m आहे, आता हे काय आहे, ही एक कक्षा आहे, वर्तुळाकार काय आहे, कक्षा आहे. राईट, ही जर वर्तुळाकार कक्षा असेल तर मग आपल्याला आता हे फोर्स काढायचा आहे. आपल्याला जर बल काढायचं असेल तर व्हिलॉसिटी, आता एखादा ग्रह आहे आणि एखादा इथं काय आहे, सूर्य आहे. आता आपल्या याचा वेग माहीत असेल काय, तर माहीत नसेल तर मग काय करायचं, आपल्याला प्रश्न पडला. मग वेग माहीत नाही परंतु वेग कसं काढतं, आपल्याला वेगाचं सूत्र माहीत आहे. काय वेगाचा म्हणजे चालीचा सूत्र माहीत आहे. चाल इज इक्वल टू काय, चाल बरोबर काय आहे, तर अंतर भागिले कालावधी. तर मग इथं कालावधी काय असेल पहा, कालावधी म्हणजे दुसरं तिसरं काय नसून आता कालावधी म्हणजे अंतर भागिले, आता याला जाण्यासाठी जी कालावधी लागत आहे, एक चक्कर मारण्यासाठी जी कालावधी लागत आहे त्याला कालावधी म्हणतात. आणि अंतर म्हणजे एक चक्कर म्हणजे किती अंतर पार कराय, किती कालावधी लागले, तर त्याला आपण वेग म्हणतो, दुसरं काहीच नाही. वेग म्हणजे काय, तर एक चक्कर जाण्यासाठी ज्याला किती कालावधी लागलं आहे, म्हणजे तर एक चक्कर म्हणजे जेवढं कालावधी त्यानं अंतर पार केलं आहे भागिले जेवढं टाईम लागलं आहे, तर त्याला आपण त्याचा वेग तेवढा आहे असं समजतो आपण. तर मग आपल्याला वेग काढता येते, कसं काढता येते बघा, तर आपल्याला किती अंतर गेलं हे माहीत राहते. राईट, तर मग ग्रह आहे सूर्याभोवती कम्प्लिटली एक चक्कर मारतो आहे एका वेळेस. राईट, मग एक चक्कर मारतो तर हे काय झालं, वर्तुळाचा परिघ कव्हर करत आहे. एक वर्तुळाचा परिघ म्हणजेच आपल्याला वर्तुळाच्या परिघाचं सूत्र तर माहीत आहे. राईट, हे झालं. तर आता काय चाल काढायचं आणि वर्तुळाचा परिघ माहीत पाहिजे, आपल्याला काय माहीत पाहिजे, भागिले टाईम माहीत पाहिजे. तर वेळ, आवर्तकाल, तर आपल्याला आवर्तकालसुद्धा माहीत आहे. टी, आवर्तकाल म्हणजे काय, एक परिक्रमासाठी म्हणजे एक परिक्रमा करण्यासाठी किती वेळ लागतो सूर्याला, म्हणजे एखाद्या ग्रहाला सूर्याभोवती. तर आपल्याला जवळपास पृथ्वीचं तर माहीतच आहे किती लागते बघा, 365 दिवस. त्या दिवसामध्ये जर त्या दिवसाला जर आपण जर मिनटामध्ये सेकंदामध्ये जर आपण जर कन्वर्ट करायचं असेल तर काहीच नाही बघा, 365 गुणिले 60 करायचं, किती मिनिट लागतो, किती तास लागतो किंवा किती काय सेकंद लागतो हे आपल्याला काढता येते बघा, त्याचं दुसरं काय नाही. तर मग आपल्याला काय, मग आता व्ही काढता येते बघा. आपल्याला कसं काढता येते, तर चाल म्हणजे काढता येते. चाल म्हणजेच काय, कापलेले अंतर भागिले लागलेला कालावधी म्हणजे आवर्तकाल हे काढता येते. हे काय आर, आता डिस्टन्स म्हणजे सूर्यापासून ते पृथ्वीपर्यंतचं, आता एखाद्या पृथ्वी जर आपण ग्रह तरी त्याला अंतर आपल्याला माहीतच असते. सिम्पली अंतर तर माहीतच असणार, कारण काय हे अंतर आता हेही प्रश्न पडला असेल की अंतर कसं माहीत राहते, तेवढ्या लांबचं कोण तेवढी मोठी पट्टी लावून मोजल, तर काहीच नाही बघा. 11वीला गेल्यावर पहिला धडा युनिट आणि मेजरमेंटमध्ये पॅरलेक्स मेथड आणि सॉलिड अँगलनुसार आपला ह्याचं अंतर कसं काढायचं हे सांगितलेले आहे. म्हणजे कसं काढायचं, तर घरी बसल्या जागी बसून काढता येते बघा, सोप्पा आहे, लय सर्वात सोपा आहे. त्याचं अंतर काढता येते, आपल्याला माहीत राहते किती दूर ग्रह राहते, त्याचं अंतर आपल्याला घरी बसून काढता येते. पहा शास्त्रज्ञाचं हे कमाल आहे. तर मग काय करायचं आपण, पहा सिम्पली काय करायचं, मग लिहिताना कशी लिहायची माहिती आपण, तर पहा कमीत कमी वेळामध्ये मी लिहिण्याच्या आधी सर्वात खूप फास्टमध्ये मी सांगत आहे बघा. तर काहीच नाही बघा, तर काय आहे आपल्याकडं F इज इक्वल टू, तर फोर्स इज इक्वल टू काय mv² भागिले r, म्हणजे mv² भागिले r. हे कशाचं आहे, तर सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे. तर मग आता v, तर काय करायचं आपल्याला इथं काढून घ्यायचं आपण, तर व्हिलॉसिटी म्हणजे चाल, तर चालचा फॉर्म्युला काय आहे, अंतर भागिले कालावधी. राईट, तर समजून घ्यायचं बघा, लिहून घ्यायचं नाही आताच, म्हणजे तर अंतर भागिले कालावधी. तर व्हिलॉसिटी v इज इक्वल टू काय येईल, मग पहा अंतर किती असेल, एक कालावधी म्हणजे एक चक्कर मारण्यासाठी जेवढं अंतर लागेल ते अंतर म्हणजे वर्तुळाचा काय झाला, ते परिघ झाला. तर वर्तुळाचा परिघ काय असेल 2πr, वरीच सांगलो मी. तर कालावधी काय असेल समजून घ्या, टी वेळ लागला असेल, किती वेळ लागला असेल समजून घ्यायचा आपण, टी वेळ लागला असेल. तर व्हीची किंमत काय अशी आली आहे. तर राईट, मग व्हीची किंमत एवढी ध्यान ठेवायचं. तर आर डिस्टन्स म्हणजेच काय, तो आरच असणार, म्हणजे
ग्रहापासून ते आता हे ग्रह आहे सूर्यापासूनचं अंतर जे असेल ते आर असेल, तर इथं किती असेल मग आरच ठेवूया आपण. फक्त आपल्याला कशाचा वापर, फक्त आपल्याला चाल काढण्यासाठी याचा वापर पडला. तर मग काय करायचं पहा, किमत्या ठेवून टाकायचं. तर एफ इजिकल टू काय असेल मग यमला यम मास यमला यम व्हीचा वर्ग. तर व्हीचा वर्ग काय असेल 2πr/t ह्या पुऱ्या टर्मचा वर्ग भागिले आरला आर. पहा किती सोपं आहे. तर पहा एफ इजिकल टू यम. आता पहा काय करायचं, तर असं जर असलं ए भागिले बी म्हणजे खालच्या भागिले या दोन्हीचा जर वर्ग असेल तर काय लिहायचं, तर यम खालच्याचा वर्ग आणि 2πrचा वर्ग लिहायचं भागिले टीचा वर्ग लिहायचं. ह्या भागाकारात आरच्या वर्गाला आरला आर लिहायचं सिम्पली राईट. तर फोर्स इजिकल टू काय तेव्हा यमला यम. आता 2πrचा वर्ग गुणाकारात आहेत म्हणजे प्रत्येकाचा वर्ग करून घ्यायचा. आता या ब्रॅकेटमध्ये ठेवूया आपण, काय ठेवूया, तर 2चा वर्ग किती होते 4 गुणिले पायचा वर्ग, पाय म्हणजे पाय गुणिले पायचा वर्ग गुणिले आरचा सुद्धा वर्ग राईट असं लिहायचं. आणि भागिले इथं टीचा वर्ग आणि याच्या भागिले आर आहे. तर याच्या खाली काय नाही म्हणजे काय करायचं आपण याला 1 लिहायचं. पहा तर एफ इजिकल टू काय लिहायचं, याला उलटा पालट करायची. काय करायचं, उलटा पालट करायची. म्हणजे यमला यम. आता गुणाकारात आहे म्हणजे गुणाकारामध्ये डॉट द्यायचं किंवा सिम्पली काय लिहिणं घ्यायला चालते. पहा तर काय लिहायचं यमला यम 4 पायचा वर्ग आरचा वर्ग भागिले टीचा वर्ग. याला उलटं करायचं, उलटं पाडायचं. उलटं कसं पाडायचं, असं गुणाकाराचं चिन्ह देऊन उलटं पाडायचं म्हणजे 1 भागिले आर होईल. काय होईल 1 भागिले आर. तर बल काय होईल पहा, हे आर इथं 1 आर आहे, तर आरच्या वर्गाला कसं लिहू शकता आपण, आरच्या वर्गाला इथं लिहू पहा. तर यम 4 पायचा वर्ग आर गुणिले आर लिहू शकता राईट, आर गुणिले आर भागिले टीचा वर्ग. आता हे गुणाकारात आहे, 1 न या समजा टर्मला गुन्हा याला गुन्ह्यानं काय होते फरक पडत नाही. आर न याला गुन्ह्यानं टीच्या वर्गाला काय होते टीचा वर्ग गुणिले आर राईट. मग इथला एक आर हे एक आर कटून गेला. तर फोर्स म्हणजे बल इजिकल टू काय येईल, इथे 4 आपण मोरी लिहूया 4 यम पायचा वर्ग आर भागिले टीचा वर्ग. पहा बरं किती सोपं आहे. तर यम काय असेल पायचा वर्ग भागिले आर इन टीचा वर्ग. तर याला जर आपण केपलरचा तिसरा नियम काय आहे पहा, काय आहे तर टीचा वर्ग भागिले आरचा घन. काय आहे तर टीचा वर्ग भागिले आरचा घन हे तिसरा नियम आहे. पण या तिसऱ्या नियमाचा वापर याच्यात आपल्याला करायचा आहे. तर मग पहा आरचा काय करायला आपल्याला घन करायचा आहे आणि टीचा वर्गाला टीचा वर्गच ठेवायचा आहे. तर टीचा वर्गच आहे. तर बघा तर बल इजिकल टू आता बघा इथं आर आहे, त्याला घन करायचं आहे आणि काय करावं बघा आपल्याला आरच्या वर्गानं गुणायचं आपण. तर बघा 4 यम पायचा वर्ग. आता इथं पाहायचं तुम्ही आरचा वर्ग म्हणजेच काय आर गुणिले आर. तर याला काय आरला आर पहिलेच इथे जसातच ठेवूया. तर याला जर आरच्या वर्गानं गुणलं तर आरच्या वर्गानं भागायचं बी. तर पहा याचं समजा नाही तर काय करायचं पहा, जर आता 2 आहे संख्या, तर या 2 संख्येला काय करायला आपण एखाद्या संख्येनं 5 गुणल्या आणि 5 भागल्या म्हणजे 5 5 कटले म्हणजे काही फरक पडत नाही. तर काय फरक पडतो काय म्हणजे काहीच फरक पडत नाही. मग याला असं सुद्धा लिहायचं 5 दोन्ही 10 10 भागिले 5 असं सुद्धा लिहू शकता. यालाच असं लिहू शकता किंवा अनेक 5 याला भाग द्यायचं 5 दोन्ही 10 असं सुद्धा लिहू शकता. तशाच प्रकारे याला काय करायचं आपण आरच्या वर्गानं काय करायचं मग याला गुणायचं आणि भागायचं, गुणायचं आणि भागायचं म्हणजे काहीच फरक आरचा वर्ग कटून सुद्धा जाऊ शकतं. त्याच्यामुळं तर आपण बल काय होते तर खाली टीचा वर्गाला टीचा वर्ग आहे हे विसरून जायचं नाही. तर मग 4 यम पायचा वर्ग आरच्या वर्गानं गुणल्यानं काय होते आरचा घन होते आणि इथं काय असेल सिम्पली टीचा वर्ग गुणिले आरचा वर्ग असेल राईट. तर मग काय करायचं बघा एफ इज इक्वल टू आता पहा 4 यम पायचा वर्ग. आता पहा आरच्या वर्गाला आपण समोर लिहूया आणि टीच्या वर्गाला कुठं लिहूया आता गुणाकारच आहे. आता थोडं दूर लिहूया आपण. इथं काय आहे आरचा घन आहे, इथं काय आहे टीचा वर्ग आहे, याला थोडं दूर लिहूया आपण. काय नाही गुणाकार केल्याने हेच होते, इकडे तिकडे लिहिल्यानं काहीच फरक पडत नाही. तर मग पहा आपण इकडल्या साईडला समजून सांगूया. मग असं झालं तर मग आता पहा इथं सांगू आपण. तर बल इज काय आता इथं काय टीचा घन आणि आर म्हणजे आरचा घन आणि टीचा वर्ग आहे. केपलरचा नियम काय आहे आपल्याला टीचा वर्ग भागिले आरचा घन. आता याचा उपयोग याला इथं कसं होईल तर मग काय करायचं सांगतो बा. तर आपण इथंच सांगूया तुम्हाला कमी वेळामध्ये. तर काय टीचा वर्ग भागिले आरचा घन म्हणजेच एखाद्या काय आपण स्थिरांक मानल्या होत्या के,
तर मग याला काय करायचं बघा, आरच्या घनाला तिकडे नेऊया, केला इकडे आणूया. तर पहा केला इथं आणल्या तर आपण दुसरीकडे समजून सांगूया. तर पहा टीचा वर्ग आणि आरचा घन आणि इथं के आहे. तर केला जर खाली आणलो तर काय होतं, इथं टीचा वर्ग इज इक्वल टू केला इथं खाली आणायचं आपण आणि या आरच्या घनाला सिम्पली तिथं न्यायचं. तर इथं 1/k असेल, कारण काय टीच्या वर्गाला आपण खाली नव्हता म्हणजे काय नाही, म्हणजे इथे 1 असेल आरचा घन भागिले इथं टीचा वर्ग. इथं काय नाही म्हणजे 1 असेल, नाही तर तुम्ही 0 करून टाकशाल. 0 म्हणजे 0 भागिले के 0, समजा 0 होऊन जाईल. नाही तर मग काय हे झाला. केपलरच्या नियमाला आपण कसं लिहू शकता, के इज इक्वल टू काय तसं होतं आहे, असा होत आहे. तर आपण याला असं लिहू शकता, म्हणजे याची किंमत काय ठेवू शकता आपण, 1/k ठेवू शकता. सिम्पली पहा आपलं काय आलं होतं आहे, तर एफ इज इक्वल टू काय आलं आहे, 4m पायचा वर्ग भागिले आरचा वर्ग आणि इथं काय आलं आहे, आरचा क्यूब म्हणजे घन भागिले टीचा वर्ग आलं होतं. मग काय करायचं, तर एफ इज इक्वल टू 4m पायचा वर्ग भागिले आरच्या वर्गाला आरचा वर्ग. याच्या जागी कोणती किंमत ठेवू शकता आपण, इथंच काय ना 1/k ठेवू शकता. राईट, 1/k ठेवू शकता. तर मग काय करायचं 1/k. मग आता पहा इथं, तर मग हे समधी काय आहे, पहा एफ काय आहे, मग हे सर्व काय आहेत पहा. आता हे गुणाकारात आहेत. 4m पायचा वर्ग 1ला गुणल्यानं काय फरक पडत नाही, के आरचा वर्ग. तर एफ बरोबर काय असेल पहा. तर मग आणखी याला आपण ॲडजस्टमेंट करूया. तर ॲडजस्टमेंट कसे करायचं, तर भागिले के गुणिले 1/rचा वर्ग, म्हणजे आरच्या वर्गानं केला गुणले तर के आरचाच वर्ग होते, 1नं गुणल्यानं काही फरक पडत नाही. याला असं लिहिलं आपण. तर एफ इज इक्वल टू काय, आता 4 म्हणजे बदलते काय, व्हॅल्यू बदल नाही. एफ मास जे असेल म्हणजे जे काय वस्तुमान असेल पृथ्वीचं किंवा ज्या वस्तूचं काय असेल सारखंच असेल, ते पण बदलत नाही. पाय म्हणजे काय 22/7, एखादी कॉन्स्टंट म्हणजे स्थिर संख्या आहे, त्याची किंमत बदलत नाही. के म्हणजे काय आहे बघा, के बी एक स्थिरांकच आहे, त्याची व्हॅल्यू बदलत नाही. म्हणजे हे कुठंच बदलत नाही. तर राईट, बदलते काय, फक्त अंतर बदलते. म्हणजे या सर्वांसाठी आपण काय कॉन्स्टंट एक स्थिरांकच आहे ना. तर मग हे सर्व काय हे स्थिर आहे, म्हणूनच काय मग एफ काय आहे, इथं स्थिरांक आहे. या स्थिरांकासाठी आपण काही मानू शकतो, परंतु आपण एक स्थिर नाव लिहूया. म्हणजे स्थिर ठेवल्या, एखाद्या स्थिर ठेवल्या तर काय स्थिर गुणिले 1/rचा वर्ग. तर आपल्याला माहितीच आहे हे बरोबरीचं चिन्ह दिल्यामुळे स्थिर आलं. हे बरोबरचं चिन्ह जर काढून टाकलं तर काय असेल, इथं स्थिर असेल 1/rचा वर्ग, किंवा स्थिर म्हणजेच काय असं लिहू शकतो आपण अल्फानं 1/rचा वर्ग. काय नाही बघा, एवढंच सिद्ध करून दाखवायसाठी त्यानं खूप प्रयत्न केले आणि शेवटी सिद्ध करून दाखविले. तर काय असते, बल हे काय अंतर आहे, बल हे अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते. तर पहा टाईम खूप झालेला आहे, त्यामुळे मी पहिलेच अगोदरच लिहून ठेवले आहे. तर असा प्रश्न येऊ शकतो आपल्याला, हा काय एखादा क्वेश्चन येऊ शकतो असा की काय, जर न्यूटनला केपलरचा तिसऱ्या नियमाचा वापर कसा झाला आणि शेवटी काय निष्कर्ष निघाले. तर पहा, तर काय लिहायचं उत्तर, तर आपल्याला असं लिहायचं आहे आपण साध्या भाषेमध्ये. आपल्याला माहितीच आहे की जर एखादा ग्रह वर्तुळाकार कक्षामध्ये जर परिभ्रमण करत असेल किंवा परिक्रमा करत असेल, असं जर लिहून तर आपण काय लिहायचं, जर एखादा ग्रह सूर्याभोवती फिरत असेल तर त्या ग्रहावर सूर्याच्या दिशेने प्रयुक्त होणारे अभिकेंद्रकीय बल, म्हणजेच किंवा त्या ग्रहावर प्रयुक्त होणारे अभिकेंद्रकीय बल सूर्याच्या दिशेने काय असते, तर एफ इज इक्वल टू एफ बरोबर एम व्हीचा वर्ग भागिले आर असते, असं लिहायचं. नंतर लिहायचं आपण एफ इज इक्वल टू एम व्हीचा वर्ग भागिले आर. आणि इथं सांगून टाकायचं आपल्याला काय आहे, तर एम म्हणजेच काय ग्रहाचे वस्तुमान, व्ही म्हणजेच काय ग्रहाची चाल आणि आर म्हणजेच ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर. तर आपल्याला माहितीच आहे असं लिहायचं आपल्याला. काय आपल्याला माहितीच आहे, म्हणजे आपल्याला काय माहीत आहे, तर चाल इज इक्वल टू अंतर भागिले लागलेला काल. तर इथे व्ही इज इक्वल टू म्हणजे व्ही इज इक्वल टू काय असेल पहा. मग आता व्ही म्हणजेच काय चाल इज इक्वल टू अंतर भागिले काल. अंतर किती असेल 2πr असेल आणि टी म्हणजे लागला काळ. 2πr म्हणजेच काय कक्षेचा परिघ असेल त्या, आणि म्हणजे जेवढं काही अंतर असेल, आणि टी म्हणजे ग्रहाचा आवर्तकाल असेल, म्हणजे त्याच्यासाठी लागणारा कालावधी असेल. मग एफ इज इक्वल टू काय एम व्हीचा वर्ग, व्ही एवढं म्हणजेच व्हीचा वर्ग भागिले आर. तर पहा एफ एम व्हीचा वर्ग म्हणजे याचा वर्ग म्हणजे याचा वर्ग, हे व्हीचा वर्ग भागिले आर म्हणजे आर. काय एकनं जर आर लागलं तर भागल्यानं काय नाही एकच येते, म्हणून असं लिहिलं आपण. तर एमला एम 2चा वर्ग 4 गुणिले पायचा वर्ग म्हणजे पायचा वर्ग गुणिले आरचा वर्गाला आरचा वर्ग भागिले टीचा वर्ग. तर आता पहा याला जर उलटं जर पाडलं तर गुणाकारात चिन्ह द्यायचं आणि एक असं उलटं पाडायचं, एक वर लिहायचं आर खाली लिहायचं, असं लिहायचं. तर एफ इज इक्वल टू 4 एम पायचा वर्ग आरचा वर्ग
असं टीचा वर्ग. इथं काय असते बघा, आरचा वर्ग म्हणजेच काय, आर गुणिले आर. इथं एक आर कटला, आर कटून गेला, इथं एकच आर राहतो, इथं काय नसतो. आता मग इथं टीचा वर्गच राहील. तर आरच्या वर्गानं गुणल्यावर भागल्यावर काय येईल, तर एफ इजिकल टू 4m पायचा वर्ग आर गुणिले आरचा वर्ग इंटू टीचा वर्ग गुणिले आरचा वर्ग येईल. आरच्या वर्गानं गुणल्या भागल्या म्हणजे हे कटून जाईल, काहीच फरक पडत नाही. पहा आपण ॲडजस्टमेंट करण्यासाठी लिहिल्या. तर मग काय लिहिल, 4m पाय आरचा आर गुणिले आरचा वर्ग, आरचा म्हणजे आरचा क्यूब म्हणजेच तिसरा घातांक 3 म्हणजे आरचा घन. तर इथं काय असेल मग, आरचा वर्गाला आपण इकडे लिहूया, आरचा वर्गाला आरचा वर्ग, टीचा वर्ग याच्या खाली लिहूया. तर मग आपण असं लिहायचं 4πm आरच्या वर्गाला आरचा वर्ग. परंतु याची किंमत काय आहे आपण तेव्हाच काढून टाकली की 1/k आहे असं लिहायचं. इथं कारण म्हणून लिहायचं या कंसामध्ये, कारण का टीचा वर्ग भागिले आरचा घन म्हणजेच के आहे म्हणून हे 1/k आलं असं लिहायचं. एफ इजिकल टू 4m पाय के इज गुणिले 1/2 म्हणजे हे काय के आपण इकडे लिहिल्या आणि आर इकडे लिहिल्या याच्याजवळ म्हणजे गुणाकार असल्यामुळं असं लिहिल्या. हे सर मग आता लिहायचं आपण एफ काय आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे 1/r वर्गाचे, कारण का हे 4m पाय के काय आहे हे स्थिर आहेत म्हणून आपण एक काढून टाकलं तर डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजेच काय समानुपाती आहेत. मग याचा निष्कर्ष लिहायचा आपण, सूर्य व ग्रह यांच्यामधील केंद्रकीय बल हे त्यांच्यातील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते. झालं एवढं लिहायचं. तुम्हाला 4 मार्क पडतात. पहा 3 ते 4 5 बी मार्क पडू शकतात. खूप सोपं आहे. पहा हे जर केलं आपल्याला गणिताची प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला खूप चांगलं समजायला लागेल. आणि जे मोरचे गणित आहेत एवढे सिंपल आहेत, तर कमी वेळामध्ये जास्त होतील ते. आता खूप टाईम झाला परंतु समजून घ्यायचा प्रयत्न करा. आज नवरात्र आहे, तर नवरात्र असल्यामुळे नवीन रात्र तयार करायची. आपण जास्त वेळ चेती राहून थोडं चांगलं समजून घ्यायचा प्रयत्न करायचं. नवरात्र कसे करायचे चांगले प्रयत्न करायचे आपण समजून घ्यायचं. तर मग एवढं व्हिडिओ जर पाहिले असेल तर आपण सबस्क्राईब करायचं, म्हणजे केलं नसेल तर बरं. आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करायचं. गणित नंतर सांगतो मी. धन्यवाद.